वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण, डीकेटीई परिवाराकडून सैनिकाच्या कुटुंबाला कृतज्ञता निधी. वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था. प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू. वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण. 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था. TKIET वारणा नगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. प्रवेश संपर्क 9421 26 19 92. इचलकरंजीच्या नामांकित डीकेटीई संस्थेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनी डीकेटीईने समाजाशी असलेली बांधिलकी जपत शहीद जवानाच्या कुटुंबाचा सन्मान केला. शिरोळ तालुक्यातील टाकेवाडी येथील वीर शहीद जवान रोहित खन्नीकुडे यांच्या वीरपत्नी श्रीमती शशिकला खन्नीकुडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या शुभ हस्ते डीकेटीईच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झालं. या प्रसंगी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून शहीद जवान रोहित यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आलंय. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त म्हणून डीकेटीई परिवाराच्या वतीने हुतात्मा वंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेच्या सचिव डॉक्टर सपना आवाडे यांच्या हस्ते शहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा कृतज्ञता निधी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला. सीमेवरती आमचे जवान अहोरात्र खडा पहारा देतात, म्हणूनच आपण सर्व नागरिक सुरक्षित जीवन जगू शकतो. शहीद जवानांच्या या कुटुंबियांच्या दुःखात डीकेटीई परिवार नेहमीच पाठीशी उभा राहील अशी भावना यावेळी सपना आवाडे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर LS आडमुठे, उपसंचालक डॉक्टर UJ पाटील, सोशल विभागाचे डॉक्टर AR बलवान यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि शहीद खन्नीकुडे कुटुंबीय उपस्थित होतं. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.